अलीकडे ने मला पल्लीकडे ने पांडुरंगा. हे आपले कोण आहेत? भगवान पांडुरंग, भगवान विठ्ठल. नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या आषाढी वारी स्पेशल व्हिडिओमध्ये. आज दिनांक 25 जुलै 2026 आणि आज आहे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीसाठी जगातल्या कानाकोपऱ्यातून बरेच आपले पांडुरंगाचे भक्तगण पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि दरवर्षीप्रमाणे मी देखील आलो आहे तुमच्यासोबत हा आषाढी वारी स्पेशल अनुभव घेण्यासाठी. जरा कमेंट करून सांगा कोण कोण या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला येऊन विठ्ठल रखुमाचे दर्शन करून गेले आहे. ज्यांना शक्य नाही झाल्यास त्यांच्याकरिता मी घेऊन आलो आहे आषाढी एकादशी लाईव्ह थेट प्रक्षेपण फ्रॉम पंढरपूर 2026. आजच्या व्हिडिओमार्फत थोडीफार माहिती मिळेल, पण त्यासोबत आपल्या सर्व माऊलींचे दर्शन होणार, वारकरी संप्रदायांचे दर्शन होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, पांडुरंगाचे दर्शन होणार. आतमध्ये व्हिडिओ शूट फोटो करण्यास सक्त मनाई आहे, पण मी मात्र तुमच्याकरिता नक्कीच पांडुरंग दर्शन घडवणार. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, येत्या अर्ध्या तासामध्ये रामकृष्ण हरी नामाचा जप करत माझ्या व्हिडिओ मार्फत पांडुरंगाच्या चरणी रमून जायचंय. वाजले सकाळचे 7:15 झाली आहेत. लोकेशन सोलापूर रेल्वे स्टेशन. आज सकाळीच मी आलो 6:30 मुंबईवरून हुसेन सागर एक्सप्रेसने. ट्रेन क्रमांक 12701 आणि बरोबरीने मला सकाळी 6:30 सोडलं. खरं तर टायमिंग आहे पहाटे 5:10, परंतु गाडी पोचली 1.5 तास उशिराने. हरकत नाही, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण जाऊया थेट पंढरपूरला. सोलापूर ते पंढरपूर एकूण अंतर आहे 75 किलोमीटर. त्याकरिता तुम्ही प्रायव्हेट गाडीने जाऊ शकता, परंतु एसटी महामंडळाची बस सगळ्यात बेस्ट. सोलापूर रेल्वे स्थानक ते बस स्टँड एकूण 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. 20 रुपये शेअरिंग भाडे देत तुम्ही रिक्षाने पोहोचू शकता आणि तेथून बस मिळते थेट पंढरपूरसाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक प्लॅट क्रमांक 9 आणि 10 नंबरला कंटिन्यू 15 ते 20 मिनिटांनी आषाढी वारी निमित्त पंढरपूरसाठी बसेस सुरू असतात. हे बघा, या ठिकाणी प्लॅट क्रमांक 9 नंबर पंढरपूर जादा यात्रा. बघूया कोणती लागली आहे. समोर लागली आहे आमची अक्कलकोट रत्नागिरी. चला, ही वाली बस मिळाली, पंढरपूर यात्रा स्पेशल. सोलापूरहून सुटणाऱ्या ज्या बसेस आहेत सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकातून, आता बघूया पंढरपूरसाठी कोणत्या बस स्थानक बस जातात. कारण जे मेन बस स्टँड आहे 25 ते 30 पलाटचं, त्या ठिकाणी बस जाणार नाही. भरपूर बसस्थानक आहेत. चंद्रभागा बसस्थानक आहे, अजून 2-3 बसस्थानक आहेत. शक्यतो आपली बस जाईल थेट चंद्रभागा बसस्थानक या ठिकाणी आणि तिथून मंदिरासाठी बरोबर 2 ते 2.5 किलोमीटर हा प्रवास करायचा आहे. ठीक सकाळी 7:50 आपली बस रवाना होते सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकातून पंढरपूर यात्रा विशेष. माऊलींच्याच कृपेने आपल्या पुढच्या पंढरपूर प्रवासाला सुरुवात करूया. आपला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सोलापूर ते पंढरपूर हा प्रवास करण्यासाठी एस टी महामंडळाचं जे तिकीट भाडे आहे ते प्रति व्यक्ती 140 रुपये. स्वागतम सुस्वागतम विठू नगरी आपल्या श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी. ठीक सकाळी 9:20 आमची बस पोचली भीमा यात्रा बस स्थानक या ठिकाणी. मेन मंदिर आहे पंढरपूरचं, इथून 4 किलोमीटर अंतरावर
पुढे देखील 2 बसस्थानक आहेत, चंद्रभागा आणि मेन बसस्थानक. त्या ठिकाणी बस गेली नाही, या ठिकाणी बस थांबली आहे, भीमा यात्रा बसस्थानक. आता इथून बघूया रिक्षाने किती घेत आहेत मेन मंदिरापर्यंत पोहोचायला किंवा नदी शेजारी पोहोचायला. मिळाला टेम्पो मिळाला. इस्कॉन टेम्पल या ठिकाणी सोडेल आम्हाला. प्रति सीट 20 रुपये. बस झालं. रिक्षा कमी आहेत, टेम्पो मिळाला आणि एका टेम्पो बघा किती माणसं आहेत. हा असं वाटतं की लग्नाची वरात घेऊन चाललोय. या टेम्पोतून प्रवास केला फक्त आणि फक्त 20 रुपयेमध्ये. भीमा बसस्थानक ते मेन नदी शेजारी. या ठिकाणी दगडी पूल म्हणतात, म्हणजे इथून बस पुढे पास करत नाही. या ठिकाणी जुना पूल आणि नवीन पूल आहे. बरं झालं नदी पाशी सोडलं, कारण चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून भक्त पुंडलिक यांचे दर्शन करणार आणि मग विठ्ठल रखुमाई यांचे दर्शन होणार. पंढरीनाथ भगवान की जय. आपली संपूर्ण चंद्रभागा नदी वारकऱ्यांनी सजून गेली. पलीकडे सगळे वारकरी आपले पांडुरंग भक्तगण. या ठिकाणी जुना मार्ग, या ठिकाणी नवीन पूल. तिथून खाली उतर आपण करू स्नान. पंढरपूर हे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे प्रमुख तीर्थक्षेत्र. अनेक भाविक आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीला पायी वारी करत पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरमध्ये भरणाऱ्या या वारीला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक परंपरेपैकी एक मानले जाते. आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू गावातून संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पायी पंढरपूरकडे रवाना होतात. याशिवाय अनेक संतांच्या पालख्या, दिंड्या आणि लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पोहोचतात. मंडळी, या वारीत जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्थिती यांचा भेदभाव नसतो. माऊली, विठ्ठल हे शब्द प्रत्येक भाविकांच्या मुखी असतात. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. पवित्र अशा चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन झाले आहे. प्रदक्षिणा मारली, दर्शन छान झाले आणि आता जाऊ थेट विठ्ठलाच्या दर्शनासाठी. या ठिकाणी पाहू शकता लोकांची किती भयंकर गर्दी आहे. अरे असणारच, का नाही, असलीच पाहिजे. समोर आहे भक्त पुंडलिक यांचे मंदिर. भक्तगण येणारे पहिले स्नान करतात. स्नान करून झाले की पुंडलिकाचं दर्शन करतात आणि मग
विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. या ठिकाणी पाहू शकता कुठच्या कुठे रांगा गेल्या आहेत. पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी जवळजवळ 2 तास लागत आहेत. मग पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायला किती वेळ लागेल? श्री पुंडलिकाचे मायबाप व 11 रुद्र मारुती मंदिर जाऊन दर्शन करून नमस्कार करू. रामकृष्ण हरी माऊली. ज्या वेळेस मी पंढरपूरला येतो फक्त पुंडलिकाचं दर्शन झाले की मग या ठिकाणी हे काका बसले असतात जे पूर्ण दह्यापासून शुद्ध गावरान दही आणि त्याची लस्सी बनते. ज्यांना दही पाहिजे असतं दही घेऊ शकता, लस्सी पाहिजे असतं लस्सी घेऊ शकता. माफ करा माऊली, माफ करा. मी बोललो होतो 30 रुपये जबकि एक ग्लास आहे 20 रुपये. बढिया. मेन मंदिरापाशी पोचलो असून मुखदर्शन रांग गेट क्रमांक 1 ही दिसते रांग जे ते महिलांची. ती समोरून येते थेट मुखदर्शनासाठी आणि पदस्पर्शनासाठी ती पलीकडच्या बाजूने. त्याला 30-32 तास लागतील आणि आतमध्ये जाताना मंदिरामध्ये कोण घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. गर्दीच्या वेळेस अलाउड करत नाही, बाकीच्या वेळेस ओके, पण आता तरी अलाउड नाही करणार. जर का मोबाईल ठेवायचा असेल तर मोबाईल लॉकर प्रत्येक ठिकाणी आहेत. 20 रुपये भरून मोबाईल लॉकर मध्ये तुमचा मोबाईल जमा करू शकता. मुखदर्शनाची रांग बघू शकता किती मागे गेली आहे. नाही म्हटलं तरी 2 ते 2.5 तास 100% लागणार. पंढरपूर मधील विठोबा आणि रखुमाई देवीचे दर्शन करण्यासाठी मुख्य 2 रांगा आहेत. पहिले मुखदर्शन आणि दुसरे पदस्पर्श दर्शन. अनेक भाविकांनी चंद्रभागा स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन करतात आणि संत नामदेव पायरी म्हणजे मुख्य कळसाचे दर्शन करून विठ्ठलाचे दर्शन झाले असे मानतात. मला अलीकडे ने मला पल्लीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ने मला पल्लीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. मला अलीकडे ने मला पल्लीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. रामकृष्ण हरी माऊली. दर्शन झालेले आहे मनसोक्तम. आता तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविकांना दर्शन करतो की नाही. वर्षातून एकदा येतात, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, ते डायरेक्ट दर्शन करतात विठ्ठल रखुमाईचे, भक्त पुंडलिकाचे. पण ज्यांना शक्य होत नाही ते चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि थेट जातात संत नामदेव पायरी या ठिकाणी. तेथे नतमस्तक झाले की साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले असं म्हणणं आहे. माझा व्हिडिओ शूट होतोय दिनांक 23 जुलै 2026 रोजी आणि ज्या दिवशी अपलोड होतोय त्या दिवशी आहे आषाढी एकादशी. आणि आप बघू शकता आषाढी एकादशीलाच किती भयंकर, ह्याच्यात 10 पट गर्दी असते. जेव्हा संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येते तेव्हा. चंद्रभागा नदीकाठी पाहू शकता असे टेम्पररी वॉशरूम, बाथरूमची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे जास्त घाण वगैरे सापडणार नाही. परंतु किती झालं काही झालं घाण तरी होणारच. आणि समोर आहे प्रभुपाद घाट, श्री इस्कॉन मंदिर. आषाढी एकादशी स्पेशल वारी विशेष हा व्हिडिओ आवर्जून पाहताय ना, आनंद घेताय तर एक लाईक करत चला आणि कमेंट करत जायचं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई. चंद्रभागी स्नान केले, भक्त पुंडलिकाचे दर्शन झाले, विठोबा रखुमाईचे दर्शन झाले. आता अजून तुम्ही कुठकुठे फिरू शकता आणि या ठिकाणी राहण्यासाठी काय सुविधा आहे, खाण्यासाठी काय सुविधा आहे ते पाहून घेऊया. पांडुरंगाचे दर्शन करून नदीसमोर असणाऱ्या शांत वातावरणातील इस्कॉन मंदिराला अवश्य भेट द्या. बोटीने गेलात तर 20 ते 30 रुपयात त्या ठिकाणी आरामात पोहोचता येते. पुढे विष्णुपद या ठिकाणी देखील नक्की भेट द्यावी. हरी माझ्या पांडुरंगा, हरी रे माझ्या पांडुरंगा, हरी माझ्या पांडुरंगा, हरी रे विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मागे बरेच जणांनी मला प्रश्न विचारले की पंढरपूरला येऊन राहण्याचे उत्तम हॉटेल, भक्तनिवास किंवा धर्मशाळा आम्हाला कुठे मिळेल. तर माऊली माफ करा, पंढरपूरला माझा 1 दिवसीय प्रवास होतो, त्यामुळे राहण्याचे जास्त कधी झाले नाही. पण तुम्हाला राहण्यासाठी 2 उत्तम ठिकाणे नक्की सुचवू शकतो. मुख्य मंदिरापासून 2 किलोमीटरवरील विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास, तर मेन चौकातील श्री गजानन महाराज संस्थान यांचे भक्तनिवास आहेत. या ठिकाणी तुम्ही आरामात राहू शकता. राहण्याची सोय झाली, आता खाण्याचं काय. जर तुम्ही मंदिरा आसपास असाल आणि खाण्यासाठी जागा शोधताय, हॉटेल शोधताय, तर या ठिकाणी हॉटेल काही मिळणार नाही. तर घरगुती जे जेवण आहे जसं की झुणका भाकर, वरण भात हेच मिळेल प्रति ताट 30 रुपये. मी ज्या ठिकाणी बसलो आहे झुणका भाकर खाण्यासाठी, कालिका झुणका भाकर, आणि समोर रांग बघू शकताय. हे भक्तगण गेल्या 24 ते 25 तासापासून रांगेमध्ये उभे आहेत. ही लाईन सरळ जाते पांडुरंगाच्या चरणांशी. अशी काही मिळेल 30 रुपयामध्ये. एक भाकरी, झुणका, चटणी तिखट असते आणि लोणचं. मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा ह्यांच्याकडेच खाल्लं होतं. अतिशय उत्तम चव. घरगुती नाश्ता बोलू शकतो, घरगुती जेवण देखील बोलू शकतो. जर तुम्ही आलात पंढरपूरला तर आवर्जून झुणका भाकर ट्राय करा. या मंडळी जेवण करायला या. पंढरपूरमध्ये जेवणासाठी काही कमी नाही. पंढरपूरच्या मेन मंदिरापाशी गेलात त्या ठिकाणी झुणका भाकर, वरण भात, इडली सांबार, मेदू वडा हे सगळं मिळेल. इव्हन जेवण पण. आणि या ठिकाणी समोर आलात कुठं, इस्कॉन टेम्पलला, त्या ठिकाणी अन्नप्रसाद तर आहेच, पण अल्प दरामध्ये चहा, नाश्ता, जेवण सर्व काही मिळेल. मी घेतला आहे 60 रुपयाची पुरी भाजी. आणि माझ्यासोबत जॉईन झाले आहेत येस जर्नी शोभराज शिंदे. त्यांनी घेतली आहे 30 रुपयाची पाणीपुरी. वा भाई वा. बोला पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मागे मंडळी बरेच जणांनी मला प्रश्न केला होता की भूषण भाऊ तुम्ही पंढरीनाथ भगवान की जय का म्हणता, जबकि आम्ही घोषवाक्य देताना पंढरीनाथ महाराज की म्हणतो. तर मी सांगू इच्छितो, आपले पांडुरंग जे विठ्ठल आहेत ते कोणते संत महात्मे नसून देव आहेत. भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू यांचे अवतार. कटेवरी हात विटेवरी उभे हे आपले कोण आहेत, भगवान पांडुरंग, भगवान विठ्ठल. हे कोण आहेत, देव विठ्ठल, देव पांडुरंग. महाराज कोण, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानोबा महाराज, संत चोखामेळा महाराज, संत निवृत्तनाथ महाराज. आपला पांडुरंग हे कोणते महाराज नसून तर देव आहेत, विठ्ठल देव. म्हणून तर बोलतो पंढरनाथ भगवान की जय. खरं तर मी सुद्धा आधी तेच म्हणायचो पंढरनाथ महाराज की जय, पण हे घोषवाक्य म्हणताना मला एकाने सांगितलं की बाळा पंढरनाथ भगवान की जय. पांडुरंग आपला देव आहे, विठ्ठल हा भगवान आहे, कोणते महाराज नाही. म्हणूनच आता भरपूर वारकरी संप्रदायांच्या घोषवाक्यामध्ये हे असतं पंढरनाथ भगवान की जय. ज्यांना अजून काही डिटेलमेंट माहिती सांगायची असेल तर नक्की सांगू शकता. वाजले दुपारचे 4. बघू शकता पंढरपूर मेन बस स्थानक. या ठिकाणी बस येऊन देत नाही, स्पेशली एकादशी दरम्यान. हे बस स्टँड 15 ते 20 दिवसांसाठी पार्किंग बनलं जातं. स्पेशली पोलीस फोर्स, या ठिकाणी ॲम्ब्युलन्स, RTO वाले, एमर्जन्सीसाठी ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी थांबवल्या जातात. बाकी ST बस स्टँड पलीकडे शिफ्ट होतं. चंद्रभागा बस स्टँड. सकाळी ज्या ठिकाणी मी उतरलो ते भीमा बस स्थानक. मेन बस स्थानकापासून चंद्रभागा बस स्टँड चालत गेलो तर फक्त 5 ते 6 मिनिटावर आहे चंद्रभागा बस स्थानक. किती भलं मोठं बस स्थानक आहे. स्पेशली यात्री विशेष बनवलं जातं. सोलापूरला झाला कोणती बस मिळते, मिळावी शक्यतो अशी राजमाता बस मिळावी. बघूया प्रवास नेमका कसा होतोय. चला मिळाली. विना वाहक, विना थांबा सोलापूर. वा भाई वा.
या ठिकाणी देखील सोलापूर लागले आहेत. बॅक टू बॅक राजमाता बसेस. जेव्हापासून राजमाता बसेस लॉन्च झाले आहेत तेव्हापासून एकदाही माझा या बसने प्रवास झाला नाही, पण आज पांडुरंगाच्या घरातून थेट सोलापूर दिशेने माझा प्रवास होतोय या 53 सीटरच्या 3x2 कॉम्बिनेशन वाल्या एसटी महामंडळाच्या स्वमालकी राजमाता बसेसने. एसटी महामंडळामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये राजमाता ज्या बसेस आली आहेत त्या 3x2 कॉम्बिनेशनचे असून काही बसेस टाटाचे आहेत तर काही बसेस अशोक लेलँडचे आहेत. ही वाली जी बस आहे ती टाटा आणि बघू शकता कसली पिचकरी मारली. समोर पाहू शकता किती साऱ्या बसेस लागलेल्या आहेत यात्रा स्पेशलच्या. बाई एक लाईक नक्की आपल्या चालक दादा, वाहक दादा आणि इतर जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी बाई एक लाईक नक्की बनतो, कारण 24 तास या सेवेमध्ये कार्यरत आहेत गेल्या 15 ते 20 दिवसापासून आणि येत्या 30 जुलैपर्यंत ही सेवा त्यांना कंटिन्यू करायची आहे, त्यामुळे त्यांना एक लाईक नक्की बनतो. चला तर मंडळी, फायनली प्रवास पूर्ण झाला. पंढरपूर ते सोलापूर ठीक संध्याकाळी 6:24 सोलापूर बस स्टँड ते सोलापूर रेल्वे स्थानक जर तुम्ही शेअरिंगने आला तर 20 रुपये हमखास घेतात. आणि हे सोलापूरचं रेल्वे स्थानक. रात्री 9:50ची ट्रेन आहे माझी थेट मुंबईसाठी. सोलापूर मुंबई हायेस्ट प्रायोरिटी सिद्धेश्वर एक्सप्रेस. रेलने या ठिकाणी पाण्याची बॉटल घेतली आहे, प्रति किंमत 14 रुपये. आणि मंडळी माफ करा, मागाशी बोललो पटकन 9:50 ट्रेन रात्रीची, पण तसं नसून रात्री 10:30 सुटते सोलापूर जंक्शन. आता मस्तपैकी पोटभर रात्रीचं जेवण करून घेतो. जर तुम्ही सोलापूरला येताय आणि जेवण करायचं असेल तर बरोबर स्टेशनच्या समोर अस्सल सोलापुरी गावरान जेवण मिळतं. वरण, भात, शेंगा चटणी, 2 प्रकारच्या भाज्या. हा नंबर 1. आता मस्तपैकी जेवण घेतो. पण तुम्हाला आषाढी वारी विशेष हा पंढरपूर दर्शन 2026 संपूर्ण माहितीचा प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक मारा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन धडाकेबाज स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.